मित्रांनो, ह्या तंबूमध्ये येण्याचं कारण असं आहे की नेमकं हे वारकरी कशासाठी इथे येतात, त्यांना इथून काय साध्य करायचं आहे, त्यांना तिकडे गावाकडे काय न्यायचं आहे, त्यांच्या मनोकामना आहे का काय, हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. ताई, तुमचं नाव? सुनंदा सदाशिव देशेकर, मुक्काम टिटवाला, तालुका कल्याण, ठाणा जिल्हा. अच्छा, बरं, काय सांगणार आज ह्याचा जो आनंद आहे हा अविस्मरणीय क्षण हा आहे? आनंद कधीच मिळू शकत नाही. स्वर्गात गेले तरी मिळणार नाही. नाही नाही नाही, स्वर्गातही मिळणार नाही. कारण जेव्हा मी येताना आज 2001 पासून तिथपासून मला घरी राहता येत नाही. जेव्हा वारी आली ना तेव्हा मला इकडे येऊशी वाटतं. मी माझ्या मुलांनाही त्रास देते का मला जायचंय वारीला. म्हणजे ठाण्याहून आले आपण? कल्याणवरून. कल्याणवरून आले. कल्याणमध्ये टिटवाला. अच्छा, टिटवाळा. हो, right, टिटवाल्यामध्ये. right. आणि आम्ही सर्व जवळजवळ आम्ही 100 लोक आहोत. अच्छा, म्हणजे या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत का? वर्ष. मी 2001 पासून पंगत द्यायला येते. अच्छा, पंगत द्यायला येते. आणि 8 वर्ष झाली मी पूर्ण वारी केलेली आहे. म्हणजे अन्नदानाचा भाग सांभाळताय आपण. आनंदानं. पण आपलं शिक्षण काय झालेलं आहे ताई? माझं शिक्षण खूप कमी. आता काय सांगायचं नाही, शिक्षण. तरी पण 7वी. बरं, 7वी झालेला आहात. आज या ठिकाणी ग्रॅज्युएशन होतात, M.Com या ठिकाणी विद्यार्थी होत आहेत, पण त्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी ही संस्कृतीचा विषय येत नाही नाही. बसत ना. त्यांना काय वाटतंय, तुम्ही समजून आताच्या सांगा. मुलांना, आमची मुलं नाही वारी करू शकत, कारण आमच्या मुलांना या वारीचा अनुभवच नाही. हा, मुंबईकरांना नाही, मुंबईकरांना तर नाहीच. मुंबईकरांना नाही. आणि 1% सुद्धा आमची लोक नाही याच्यामध्ये. नाही, पण बघा. संस्कृती त्यांनी जपावी अशी वाटते आपल्याला. वाटते आमच्या मुलांनी पुढे करावं म्हणून मी मुलांना आमच्या इकडे आणते. अच्छा, हा, बघायला आणते का हे सगळं पुढे आमचं चाललं पाहिजे. म्हणजे तुम्ही जसं केलं, पाऊल टाकलं तसं तुमच्या पावलावर त्यांनी आमच्या पावलाने मुलांनी सुनांनी सगळ्यांनी टाकलं पाहिजे. अच्छा. ही माझी इच्छा आहे, दुसरं काही नाही मला. आणि वारीला यावं आणि माऊलीचं दर्शन घ्यावं. मित्रांनो, असे वारकरी आहेत. माऊलीने केले तसंच आम्ही करावं असं आम्हाला वाटते. त्यांनी जसं दुःख भोगले तसे आम्हालाही भोगलं तरी चालेल. मित्रांनो, हे आहे खरी सत्य परिस्थिती. तुमचं नाव बाबा? दिनकर कोळगे, अच्छा, कुठून आलात आपण? बार्शी तालुका, बार्शी तालुक्यातून आले. गाव कोणतं आहे? नारे. नारे. पण काय वाटतंय तुम्हाला, इथला आनंद कसा वाटलाय? हे स्वर्गावचा आनंद आहे. स्वर्ग. स्वर्ग सुद्धा पीक आहे. व्यसनानं बरबटलेलो होतो मी. अच्छा, व्यसनामध्ये कोणतं व्यसन होतं सांगा, काय फरक दारू पडतो? पेत होतो, सगळं करत होतो. अच्छा. ज्यावेळेस मला एका आचार्यानं इथं आणलं दिंडीत, अच्छा, तेव्हापासून माझी 5वी वारी आहे. मी व्यसनापासून मुक्त आहे. बरं, आज या ठिकाणी व्यसनाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्या बांधवांना, काही महिला बी व्यसन करताना दिसतात, त्यांना काय संदेश देणार? काय नाही, व्यसनापासून आपण मुक्त व्हायचं असेल तर वारीत या. वारीसारखा आनंद कुठंच नाही जीवनात. परपंच काहीच नाही, झिरो आहे. झिरो आहे. झिरो काहीच नाही. म्हणजे स्वर्ग असे सुंदर आणि ये कहा से आए मच्छर. कुछ नाही. कुछ नाही. जिंदगी में कुछ नाही, वारी शिर. मित्रांनो, हा आहे खरा जीवनातला आनंद. आज आपण का दाखवतोय की याच्यातनं या ठिकाणी जनजागृती झाली पाहिजेत, याच्यातनं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी संस्कार घेतले गेले पाहिजेत, म्हणून आपण या महिलांसोबत आणि काही वारकऱ्यांसोबत संवाद केलेला आहे. आता या आजी आहेत. या आजी, तुमचं नाव? लीला दत्तात्रय भोई. अच्छा, बरं, तुम्ही कुठनं आलात? कल्याणवरूनच आले. कल्याणवरूनच आलात का? बरं, कसं वाटतंय आजचा हा आनंद? खूप आनंद, खूपच म्हणजे वाटते. खूप वाटतो. हा, आणि मी मालकरी नाही, मग तरी वारी करते. 18 वर्षे झाली मला. माळकरी असलंच पाहिजेत आणि माळ घातलीच बोलतात पाहिजे, अशी, असं काही लोक काही अशी नाही. बोलतात हा. का मालकऱ्याने हे करावा, पण असं काय नाही. ही आपली श्रद्धा आहे. तुमच्या मनावर कंट्रोल असलं पाहिजे. हा, आणि जे आणि भावना. भावना. आणि वाडीचं कसं आहे, वाडी जेवढी जवळ येईल तेवढा उत्सव वाढते. असं वाटते का कधी वाडी येते ना, कधी आम्ही जाते. अच्छा, बरं, काय पांडुरंगाकडे काय मागणी आहे? मागणी काही नाही, आपला आहे तसं चालले तसं चालून द्यायचं. बस काय मागायचं पांडुरंगा करून. बरं, लोकांसाठी काय मागताय का? काही लोकांनी चांगलं वागावं का? कसं पण काय? ते वागावं ना तुम्ही लोकांनी. बघता या ठिकाणी वातावरण कसं झालेलं आहे, गढूळ आहे. हे वातावरण गडूल पण आहे, पण तो सुधारायचा प्रयत्न करावा लोकांनी. अच्छा, तुम्हाला काय बोलायचंय ताई? काय नाही, देवाला एकच मागणं मागायचं, देवा भरपूर तुझी सेवा घडू दे आणि दरवर्षी मी तुझ्या वारीत येऊ दे आणि सगळ्या जगाचं कल्याण होऊ दे, एवढीच देवाला मागणं मागायचं. काय मित्रांनो, सर्वांचं कल्याण होऊ दे असं त्यांचं मत या ठिकाणी आलेलं आहे. आणि एक सर्व क्षणचित्र आपण भक्त आहे 65 एकराचा तो इलाका आहे, आणि त्या 65 एकरामधील इलाक्यामधील आम्ही तुम्हाला क्षणचित्र दाखवतोय. अशा पद्धतीचं वारकऱ्यांचं जीवन आहे.